Hello students, welcome to Vidyaran Physics class. Today we will start the next point in chapter number 1, rotational dynamics, and that point is called as conical pendulum. Before we going to start conical pendulum, we should know the concept of pendulum, or we can say what is meant by a pendulum. Pendulum consists of a bob having point mass is connected to a string, and this string is fixed at rigid support, then it is called as a pendulum. बघा मी काय म्हणतोय, पेंडुलम कशाला म्हणायचं आहे? पेंडुलम म्हणजेच एक स्ट्रिंग आहे, त्याचं एक एंड रिजिड सपोर्टला फिक्स केलेला आहे आणि दुसऱ्या एंडला एक बॉब अटॅच केलेला आहे, आणि हे जी सिस्टम आहे यालाच आपण काय म्हणतो, पेंडुलम. बघा मी डायग्राम ड्रॉ करतोय, यानंतर तुम्हाला क्लिअर होईल व्हॉट इज मीन बाय पेंडुलम. पेंडुलम कशाला म्हणायचं. ओके, दिस इज वी कॉल्ड a rigid support, and the one end of the string is connected to that rigid support. This is called as a string which is connected to the rigid support, and a bob is attached to the other end of that string. A bob is attached to the other end of that string. Then such system is called as a pendulum. यालाच आपण काय म्हणणार आहोत, पेंडुलम. आता या पेंडुलम मध्ये आपण जी स्ट्रिंग यूज करणार आहोत ती स्ट्रिंग कशी असायला पाहिजे, त्या स्ट्रिंगच्या काही प्रॉपर्टीज आहेत. त्या प्रॉपर्टीज जर का ती स्ट्रिंग फॉलो करत असेल तरच ती स्ट्रिंग आपण पेंडुलम मध्ये यूज करणार आहोत. कोणकोणत्या त्या प्रॉपर्टीज आहेत ते बघूया पहिल्यांदा आपण. यामध्ये पहिली जी प्रॉपर्टी आहे स्ट्रिंगची ती म्हणजे काय, that string which we can use in a pendulum is should be massless. That string should be long. That string should be flexible. And last property is that string should be inextensible. बघा पेंडुलम मध्ये आपण जी स्ट्रिंग यूज करणार आहोत त्याचं मास हे खूपच कमी आहे. आपण असं म्हणूया, द मास ऑफ दॅट स्ट्रिंग इज नियरली इक्वल टू 0 और अप्रॉक्सिमेटली 0. massless string. ओके, लेंथ ऑफ दॅट स्ट्रिंग इज व्हेरी लार्ज. म्हणजे काय, स्ट्रिंग ची लेंथ जी आहे ती खूप जास्त असायला पाहिजे. लॉंग लेंथ स्ट्रिंग इज यूज्ड इन अ पेंडुलम. नेक्स्ट प्रॉपर्टी आहे that string should be flexible. म्हणजे ती स्ट्रिंग रिजिड असता कामा नये. ओके, ती स्ट्रिंग कशी आहे, फ्लेक्सिबल आहे. ओके, लास्ट प्रॉपर्टी that string should be inextensible. म्हणजे ती स्ट्रिंग स्ट्रेच होत नाहीये किंवा इलॉंगेट होत नाहीये. ओके, म्हणजे त्या स्ट्रिंगची लेंथ ही फिक्स असणार आहे. लेंथ चेंज होत नसेल तर त्या स्ट्रिंगला आपण काय म्हणायचं आहे, इनएक्सटेन्सिबल स्ट्रिंग. अशी स्ट्रिंग आपण कुठे यूज करतो, पेंडुलम मध्ये. त्याचबरोबर या पेंडुलम मध्ये आपण जो बॉब यूज करणार आहोत या बॉबची पण एक प्रॉपर्टी आहे. तो बॉब कसा असायला पाहिजे, इथे म्हटलेलं आहे आम्ही, दॅट बॉब शुड बी अ पॉइंट मास. पॉइंट मास मीन्स व्हॉट, द मास ऑफ दॅट बॉब इज व्हेरी व्हेरी स्मॉल. अ व्हेरी स्मॉल मास मीन्स अ पॉइंट मास ऑफ दॅट बॉब, and this bob is used in a pendulum. ओके, यालाच आपण काय म्हणतो, पेंडुलम. आता पेंडुलमचे बरेच टाइप्स आहेत. यापैकी आपल्याला माहित असणारा एक टाइप आहे तो म्हणजे काय, सिंपल पेंडुलम. आणि आपण जो आज स्टडी करणार आहोत तो टाइप म्हणजे काय, कोनिकल पेंडुलम. सो आपण फक्त सिंपल पेंडुलम म्हणजे काय आणि कोनिकल पेंडुलम म्हणजे काय याच्यामध्ये डिफरन्स समजून घेऊया आणि पुढे आपण कोनिकल पेंडुलम म्हणजे काय ते बघूया. ओके, तर बघूया आपण पहिल्यांदा सिंपल पेंडुलम आणि कोनिकल पेंडुलम मधला डिफरन्स. ओके, सिंपल पेंडुलम आणि कोनिकल पेंडुलम कशाला म्हणायचं. पहिल्यांदा आपण बघूया सिंपल पेंडुलम कशाला म्हणतो आपण. ओके, सिंपल पेंडुलम समजून घ्यायचं असेल तर सुरुवातीला आपल्याला एक पेंडुलम कन्सिडर करावं लागेल. हा एक पेंडुलम आहे. आपल्याला माहित आहे पेंडुलम कन्सिस्ट ऑफ अ रिजिड सपोर्ट, ए स्ट्रिंग अँड अ बॉब इज अटॅच्ड टू दॅट स्ट्रिंग. ओके, याला आपण काय म्हणतो, पेंडुलम. या पेंडुलम मध्ये हा जो बॉब आहे तो इनिशियली कोणत्या पोझिशनला आहे, या पोझिशनला. या पोझिशनला आपण काय नाव द्यायचं आहे, मीन पोझिशन.
आणि जेव्हा हा बॉब ऑसिलेट व्हायला स्टार्ट होईल ऑसिलेट, तेव्हा हा बॉब काय होईल बघा, इथं येईल. ड्यू टू द इनर्शिया हा बॉब इथं थांबणार नाही, तो काय होईल परत मेन पोझिशनला येणार आहे. इथून तो परत काय होईल इकडे येईल या पोझिशनला. ओके, ही जी पोझिशन आहे मेन पोझिशन, या पोझिशनला आपण काय म्हणूया राईट एक्स्ट्रीम पोझिशन, या पोझिशनला काय म्हणायचं आहे लेफ्ट एक्स्ट्रीम पोझिशन. म्हणजे या पेंडुलम मध्ये जर का बॉब असा ऑसिलेट होत असेल अलोंग दी मेन पोझिशन, तेव्हा त्या पेंडुलमचं मूवमेंट कसं असणार आहे टू अँड फ्रो. ओके, म्हणजे एखाद्या पेंडुलमचं मूवमेंट टू अँड फ्रो मूवमेंट असेल तर त्या पेंडुलमला आपण काय म्हणायचं आहे सिंपल पेंडुलम. समजते का बघा, मी डेफिनेशन लिहितो इथं. टू अँड फ्रो मूवमेंट, टू अँड फ्रो मूवमेंट ऑफ ए पेंडुलम called as simple pendulum, called as simple pendulum. समजतंय? आता येऊया आपण कोनिकल पेंडुलम कडे. व्हॉट इज मीन बाय कोनिकल पेंडुलम. ओके, यामध्ये परत आपण काय करतोय एक पेंडुलम कन्सिडर करायचं आहे. हा एक पेंडुलम आहे समजा, रिजिड सपोर्ट, स्ट्रिंग, अ बॉब अटॅच्ड टू दॅट स्ट्रिंग, त्याला आपण काय म्हणतो पेंडुलम. यामध्ये हा जो बॉब आहे, हा बॉब जर का हॉरिझॉन्टल सर्कल परफॉर्म करत असेल, बॉब हॉरिझॉन्टल सर्कल परफॉर्म करत असेल आणि ही स्ट्रिंग जर का कोनिकल शेप डिस्क्राइब करत असेल, तर त्या पेंडुलमला आपण काय म्हणायचं आहे कोनिकल पेंडुलम. बघा समजा फॉर एक्झाम्पल हा रिजिड सपोर्ट आहे, ही स्ट्रिंग आहे आणि इथं हा बॉब आहे. ओके, आणि हा बॉब हा असा हॉरिझॉन्टल सर्क्युलर पाथ फॉलो करतोय. हॉरिझॉन्टल बॉब असा करतो हॉरिझॉन्टल सर्क्युलर पाथ, आणि त्याच वेळेला ही जी स्ट्रिंग आहे, ही स्ट्रिंग काय परफॉर्म करते, काय डिस्क्राइब करते कोनिकल शेप. ओके, म्हणजे दिस स्ट्रिंग डिस्क्राइब्स कोनिकल शेप अँड बॉब परफॉर्म्स हॉरिझॉन्टल सर्क्युलर पाथ, then such pendulum is called as conical pendulum. बघा, बॉब describes circular path, horizontal circular path. हा बॉब असा horizontal circular path मूव करतो आणि ही जी स्ट्रिंग आहे ती स्ट्रिंग कोन लाइक शेप फॉर्म करते, तेव्हा या पेंडुलमला आपण काय म्हणायचं आहे कोनिकल पेंडुलम. ओके, याची डेफिनेशन काय सांगता येईल, ए पेंडुलम which revolves along the horizontal circle, and forms a cone-like shape. Such pendulum is called conical pendulum. बघा समजतंय का कोनिकल पेंडुलम कशाला म्हणायचं आहे. कोनिकल पेंडुलम मध्ये पेंडुलम जो आहे तो हॉरिझॉन्टल सर्क्युलर पाथ फॉलो करतो आणि एक कोन लाइक शेप डिस्क्राइब करतो, त्या पेंडुलमला आपण काय म्हणायचं आहे कोनिकल पेंडुलम. ओके, एक्झाम मध्ये एक मार्कला क्वेश्चन येऊ शकतात, डिफाइन कोनिकल पेंडुलम. त्याचा आन्सर तुम्हाला काय देता येईल बघा, a pendulum which revolves along the horizontal circle and forms a cone like shape, such pendulum is called as conical pendulum. किंवा आणखीन एक डेफिनेशन जी बुक मध्ये आहे ती पण तुम्ही सांगू शकता. ती डेफिनेशन काय बघा, a pendulum in which a bob performs horizontal circular path and string describes a cone like shape, such pendulum is called as a conical pendulum. समजते, दोन्हीपैकी कोणतेही डेफिनेशन द्या तुम्ही, तुम्हाला 1 मार्क 100% मिळू शकतो. किंवा एक्झाम मध्ये 3 मार्काला देखील हा प्रश्न विचारू शकतात. 3 मार्काला कसा क्वेश्चन असणार आहे बघा, ऑब्टेन द एक्सप्रेशन फॉर पिरियडिक टाइम अँड फ्रिक्वेन्सी ऑफ अ कोनिकल पेंडुलम. म्हणजे आपल्याला आजचं जे एम आहे ते एम काय आहे, आपल्याला फॉर्म्युला फॉर पिरियडिक टाइम आणि फ्रिक्वेन्सी ऑफ कोनिकल पेंडुलम हे डिराइव्ह करायचं आहे. ओके, काय the expression for periodic time and frequency of a conical pendulum. Okay,
आणि ते स्टडी करायच्या आधी आपल्याला कोनिकल पेंडुलमची डायग्राम पुन्हा एकदा व्यवस्थित समजून घ्यावी लागेल. ओके, तर मी पहिल्यांदा कोनिकल पेंडुलमची डायग्राम ड्रॉ करतोय आणि त्यामध्ये कोणकोणते फोर्सेस ऍक्ट होतात ते देखील बघतोय. ओके, बघा हा रिजिड सपोर्ट आहे, रिजिड सपोर्ट. या रिजिड सपोर्टला स्ट्रिंगचं एक एंड फिक्स केलेलं आहे आणि दुसऱ्या एंडला काय अटॅच केलेलं आहे आपण बॉब. आणि हा पेंडुलम कोणता आहे, कोनिकल पेंडुलम आहे. तर तुमचा हा बॉब कुठे असणार आहे, इथं असणार आहे. असा हा असा तो बॉब हॉरिझॉन्टल सर्क्युलर पाथ परफॉर्म करतो, हॉरिझॉन्टल सर्क्युलर पाथ. ओके, असं जर असेल तर लेबलिंग देऊया. हा जर का हॉरिझॉन्टल सर्कल असेल तर या पॉइंटला मी काय म्हणतो, सेंटर ऑफ द सर्कल. ओके, बॉबची ही जी पोझिशन आहे या पोझिशनला आपण काय म्हणूया, बी पोझिशन, बी. आणि याला आपण नाव द्यायचं आहे ए. ओके, जस्ट लेबलिंग द्यायचं म्हणजे ए बी सी. हा जो पेंडुलम आहे त्याला आपण काय म्हणतो, कोनिकल पेंडुलम. आता या कोनिकल पेंडुलम मध्ये हा जो बॉब आहे तो हॉरिझॉन्टल सर्क्युलर पाथ परफॉर्म करतो. म्हणजेच सी सेंटर जर आपण पकडलं तर हे जे डिस्टन्स आहे त्याला आपण काय म्हणणार आहोत, रेडियस, रेडियस ऑफ दॅट सर्क्युलर पाथ. ओके, ही जी स्ट्रिंग आहे, स्ट्रिंग ए बी, या स्ट्रिंगची लेंथ जी आहे त्या लेंथला आपण कॅपिटल एल म्हणायचं आहे. कॅपिटल एल इज द लेंथ ऑफ द स्ट्रिंग, एच इज द हाइट ऑफ द कोन and theta, theta is the semi vertical angle of the cone. Theta is the semi vertical angle of the cone, h is the height of the cone and capital L is the length of the string. आणि हा जो बॉब आहे तो मोशन मध्ये आहे, सर्क्युलर मोशन मध्ये आहे. तर या बॉब वरती काही फोर्सेस ऍक्ट होतात. कोणकोणते फोर्सेस असणार आहे बघा. सर्वप्रथम पहिला जो फोर्स असणार आहे तो म्हणजे काय, टेन्शन. हा टेन्शन T0. सिंबल काय देतो मी याला, T0. T0 सिंबल स्टँड्स फॉर टेन्शन इन द स्ट्रिंग. म्हणजे या स्ट्रिंग मध्ये टेन्शन आहे म्हणून हा बॉब सर्क्युलर पाथ फॉलो करतो. समजा ही स्ट्रिंग तुटली, ब्रेक झाली तर काय होईल, टेन्शन 0 होईल. आणि टेन्शन जर 0 झालं तर हा बॉब सर्क्युलर पाथ परफॉर्म करणार नाहीये. म्हणजे आता हा बॉब सर्क्युलर पाथ फॉलो का करतो, कारण त्या स्ट्रिंग मध्ये टेन्शन आहे म्हणून. दुसरा जो फोर्स आहे तो या बॉब वरती ऍक्ट होतो, तो म्हणजेच काय, वेट. ड्यू टू द मास ऑफ दॅट बॉब, अ वेट mg इज ऍक्टिंग इन डाउनवर्ड डायरेक्शन. या बॉब वरती वेट हा एक फोर्स डाउनवर्ड डायरेक्शन ला ऍक्ट होतो. ओके, हा झाला दुसरा फोर्स. हा जो बॉब आहे तो सर्क्युलर पाथ परफॉर्म करतो, याचा अर्थ सर्क्युलर मोशन आहे. आणि जर सर्क्युलर मोशन असेल तर तिथं टुवर्ड्स सेंटर सेंट्रिपिटल फोर्स आणि अवे फ्रॉम द सेंटर सेंट्रिफ्युगल फोर्स, हे दोन्ही फोर्सेस असणार आहेत. बघा म्हणजे इथं हा अवे फ्रॉम द सेंटर काय असणार आहे, सेंट्रिफ्युगल फोर्स. ओके, आणि टुवर्ड्स द सेंटर कोणता फोर्स असणार आहे, सेंट्रिपिटल फोर्स. हे असणारच आहे. आता आपण काय करायचं आहे, हा जो टेन्शन फोर्स आहे या टेन्शन फोर्सचं दोन कॉम्पोनंट मध्ये रिझोल्यूशन करायचं आहे. ओके, टेन्शनचं दोन कॉम्पोनंट मध्ये रिझोल्यूशन कसं करणार आहे, हा एक कॉम्पोनंट ज्याला आपण काय म्हणणार, व्हर्टिकल कॉम्पोनंट. आणि हा झाला दुसरा कॉम्पोनंट, त्याला काय म्हणायचं आपल्याला, हॉरिझॉन्टल कॉम्पोनंट. या रिझल्टंट फोर्सच्या राईट साइडला जो कॉम्पोनंट असणार आहे त्याला आपण काय म्हणायचं आहे, कॉस थीटा. आपल्याला माहित आहे की म्हणजे याला आपण काय नाव द्यायचं आहे, T0 कॉस थीटा. ओके, हा झाला व्हर्टिकल कॉम्पोनंट ऑफ द टेन्शन, टेन्शनचा व्हर्टिकल कॉम्पोनंट. आणि या रिझल्टंटच्या राईट लेफ्ट साइडला जो कॉम्पोनंट आहे त्याला आपण काय म्हणतो, साइन थीटा. म्हणजे हा जो कॉम्पोनंट आहे हॉरिझॉन्टल त्याला आपण काय म्हणायचं, T0 साइन थीटा. बघा T0 sin theta is the horizontal component of tension and T0 cos theta is the vertical component of the tension. Okay, and T0 is the resultant tension in the string. कळते, म्हणजे आपण या रिझल्टंटचं दोन कॉम्पोनंट मध्ये रिझोल्यूशन केलेलं आहे, व्हर्टिकल आणि हॉरिझॉन्टल. आता बघा यामध्ये हा जो काय व्हर्टिकल कॉम्पोनंट आहे T0 cos theta, याला बॅलन्स हा mg फोर्स करतो. कारण दोन्ही पण कसे मॅग्निट्यूडने इक्वल आहेत पण अपोजिटली डिरेक्टेड आहेत, त्यामुळे हे दोन्ही एकमेकाला काय करतात, एकमेकाला बॅलन्स करतात. ओके, आणि त्याचबरोबर हा जो फोर्स आहे कोणता फोर्स आहे, हा
टुवर्ड्स सेंटर वाला T0 sin थीटा हा फोर्स सेंट्रीफ्युगल फोर्सला बॅलन्स करतो. आणि दोन्ही पण कसे एकमेकाला अपोजिट डायरेक्टेड आहेत पण मॅग्निट्यूड दोघांची सेम आहे. ओके, म्हणजेच या केस मध्ये T0 sin थीटा इज बॅलन्सेस सेंट्रीफ्युगल फोर्स अँड इन दिस केस T0 cos theta is balanced by weight mg. ओके, मग हेच आपण मॅथमॅटिकली लिहायचं आहे. बघा, कोनिकल पेंडुलम मध्ये सेंट्रीपिटल फोर्स चा रोल कोण प्ले करतं? हा T0 sin थीटा. यालाच आपण काय म्हणायचं आहे? रियल फोर्स. हा रियल फोर्स आहे T0 sin थीटा जो की सेंट्रीपिटल फोर्सचा रोल प्ले करतो. ओके, म्हणजे सेंट्रीपिटल फोर्स मॅग्निट्यूड वाइज T0 sin थीटा एवढा असणार आहे. ओके, म्हणजे सेंट्रीपिटल फोर्स इज इक्वल टू T0 sin थीटा असं जर म्हटलं तरी पण चालेल. ओके, बघूया आपण जे जे फोर्सेस बॅलन्स करतात एकमेकाला ते इक्वल करून लिहूया आपण पहिल्यांदा. हियर T0 cos थीटा वर्टिकल कंपोनेंट ऑफ द टेन्शन. हा जो फोर्स आहे तो कोणाला बॅलन्स करतोय? mg ला. mg कॉल्ड इक्वेशन नंबर 1. आणि सेकंड फोर्स कोणता आहे? हा T0 sin थीटा is balanced by centrifugal force. T0 sin theta is balanced by centrifugal force. And centrifugal force काय असणार आहे? mr omega square. Equation number 2. Okay. Now dividing 2 by 1 we get. Okay. काय येईल बघा मग? T0 sin theta upon T0 cos theta. T0 sin theta divided by T0 cos theta is equal to काय? mr omega square divided by mg. यामध्ये T0 गेट कॅन्सल, गेट कॅन्सल. पुढे काय येणार आहे बघा? हा जो g आहे तो मी इकडे घेतो g आणि हा r इकडे डिनॉमिनेटरला येईल. जे ओमेगा स्क्वेअर इज इक्वल टू काय मिळालं आपल्याला? ओमेगा स्क्वेअर इज इक्वल टू g sin थीटा डिवाइडेड बाय r cos थीटा. म्हणजेच ओमेगा इज इक्वल टू काय मिळणार? अंडर रूट g sin थीटा डिवाइडेड बाय r cos थीटा. ओके, याला इक्वेशन नंबर 3 म्हणायचं आहे. म्हणजे ओमेगा इज अँग्युलर वेलोसिटी ऑफ दॅट बॉल. ओके, आता ॲज वी नो आपलं मेन एम काय आहे? पिरियडिक टाइमचं एक्सप्रेशन डिराईव्ह करायचं आहे. आणि पिरियडिक टाइमचं एक्सप्रेशन डिराईव्ह करायचं असेल तर आपल्याला अँग्युलर वेलोसिटी आणि पिरियडिक टाइम यांचं रिलेशन काय आहे हे माहिती असणं खूप गरजेचं आहे. ओके, काय रिलेशन आहे यांचं? अँग्युलर वेलोसिटी आणि पिरियडिक टाइमचं रिलेशन काय आहे? ओमेगा इज इक्वल टू 2 पाय अपॉन टी हे रिलेशन आहे. या रिलेशन वरून टी इकडे घ्या. टी इज इक्वल टू काय येणार आहे? 2 पाय अपॉन ओमेगा. ओके, ओमेगाची ही जी व्हॅल्यू आहे ती इथे पुट करूया आपण. म्हणजे फ्रॉम इक्वेशन 3 काय टी ओमेगाची जी व्हॅल्यू आहे ती इथे पुट करा आणि टीच इक्वेशन परत लिहायचं आहे. तर टी इज इक्वल टू काय येणार बघा? टी इज इक्वल टू 2 पाय ॲज इट इज अपॉन ओमेगा आहे. म्हणजे इथं काय येणार बघा? अपॉन अंडर रूट जी साइन थीटा अपॉन r cos थीटा. मी वरती घेतो अंडर रूट काय येणार बघा इथं? अंडर रूट r cos थीटा डिवाइडेड बाय g sin थीटा. एक क्वेश्चन आहे. आता जर डायग्राममध्ये बघा, डायग्राममध्ये हा जो काय अँगल आहे अँगल ACB हा राईट अँगल आहे. ओके, म्हणजे या राईट अँगलमध्ये जर आपण विचार केला किंवा या ट्रायंगलमध्ये ACB हा जो राईट अँगल ट्रायंगल आहे या ट्रायंगलमध्ये साइन थीटा जो आहे साइन थीटा म्हणजेच काय असणार आहे बघा? साइन थीटा मीन्स फ्रंट साइड डिवाइडेड बाय हायपोटेनियस. फ्रंट साइड किती आहे? r आणि हायपोटेनियस किती आहे? l, लेंथ ऑफ द स्ट्रिंग. ओके, म्हणजे इथे काय येईल? साइन थीटा इज इक्वल टू r बाय l and therefore r is equal to काय येणार आहे? l sin थीटा. r is equal to काय येणार आहे? l sin थीटा. ही r ची जी व्हॅल्यू आहे ती इथे पुट करूया. या ठिकाणी मी r ची व्हॅल्यू पुट करतोय l sin थीटा. काय येईल बघा पुढे? मग t is equal to 2 पाय अंडर रूट
r च्या ठिकाणी मी काय पुट करणार आहे l sin थीटा हा cos थीटा ॲज इट इज cos थीटा डिवाइडेड बाय g sin थीटा g sin थीटा. यामध्ये बघा sin थीटा गेट कॅन्सल, काय राहतं t इज इक्वल टू 2 पाय अंडर रूट l cos theta divided by g, and this is the expression for periodic time of a conical pendulum. आणि यामध्ये बघा 2 कॉन्स्टंट आहे, पाय कॉन्स्टंट आहे, g मीन्स एक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी हे देखील कॉन्स्टंट आहे, आणि कोनिकल पेंडुलम मध्ये लेंथ ऑफ द स्ट्रिंग इज अ कॉन्स्टंट आहे. ओके, l इज आल्सो कॉन्स्टंट आणि ती इनएक्सटेन्सिबल आहे, लेंथ व्हॅरी होणार नाही आहे. ओके, लेंथ कॉन्स्टंट, g कॉन्स्टंट, पाय कॉन्स्टंट, 2 कॉन्स्टंट. व्हेरिएबल काय आहे, व्हेरिएबल फक्त काय असणार आहे थीटा. हा जो सेमी व्हर्टिकल कोन आहे, सेमी व्हर्टिकल अँगल ऑफ कोन हाच व्हेरिएबल आहे. म्हणजे हा बॉब असा पण मूव्ह होऊ शकतो, असा म्हणजे अँगल व्हॅरी होऊ शकतो. जसं अँगल व्हॅरी होईल तसं टी पण व्हॅरी होणार. ओके, पिरियडिक टाइम पण व्हॅरी होणार. म्हणजे जर का कमी अँगल न असेल पेंडुलम, कमी अँगल न, तर पिरियडिक टाइम पण काय असणार आहे कमी असणार आहे. त्या बॉबला एक रेव्होल्यूशन कमी करण्यासाठी, पूर्ण करण्यासाठी कमी टाइम लागणार आहे. जर अँगल जास्त असेल तर त्या बॉबला एक रेव्होल्यूशन कंप्लीट करण्यासाठी जास्त टाइम लागणार आहे. जे सेमी व्हर्टिकल अँगल आणि पिरियडिक टाइम हे दोन्ही एकमेकाला कसे आहेत, डायरेक्टली प्रोपोर्शनल आहेत. बाकी सगळे काय असणार आहे कॉन्स्टंट आहे. ओके, पुढे फ्रिक्वेन्सी ऑफ कोनिकल पेंडुलम. फ्रिक्वेन्सी ऑफ कोनिकल पेंडुलम. कोनिकल पेंडुलमची फ्रिक्वेन्सी फॉर्म्युला काय. ओके, फ्रिक्वेन्सी फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे. फ्रिक्वेन्सी नथिंग बट रेसिप्रोकल ऑफ पिरियडिक टाइम. फ्रिक्वेन्सी म्हणजे काय, रेसिप्रोकल ऑफ पिरियडिक टाइम. पिरियडिक टाइमचा फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे, तो इथे पुट करा. काय मिळेल आपल्याला फॉर्म्युला 1/2 पाय अंडर रूट g अपॉन l cos theta. l cos theta. This is the formula for frequency of conical pendulum. ओके, आजच्या व्हिडिओमध्ये आपण काय काय बघितलं बघा. डेफिनेशन ऑफ कोनिकल पेंडुलम, त्यानंतर एक्सप्रेशन फॉर पिरियडिक टाइम अँड फ्रिक्वेन्सी ऑफ अ कोनिकल पेंडुलम. ओके, फॉर्म्युला बघा खूप महत्त्वाचा आहे. पिरियडिक टाइमचा फॉर्म्युला आहे t इज इक्वल टू 2 पाय अंडर रूट l cos theta अपॉन g, आणि फ्रिक्वेन्सीचा फॉर्म्युला आहे 1/2 पाय अंडर रूट g अपॉन l cos theta, where t is periodic time of a conical pendulum, 2 constant, pi constant, l is the length of the string, theta is the semi vertical angle of the cone, and g is the acceleration due to gravity. Small n symbol represents the frequency of the conical pendulum. बघा बरेच मुलं कन्फ्यूज होतात. हा जो T0 आहे, T0 सिम्बॉल स्टँड्स फॉर टेन्शन इन द स्प्रिंग and T symbol stands for periodic time of a conical pendulum. Okay.